नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. भूमी अभिलेख विभाग भरती 2021च्या तयारीसाठीची सिरीज आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलवरती सुरू आहे. मागील 2 भागांपासून आपण सामान्य ज्ञान या विषयाच्या अंतर्गत भूगोल या घटकांवरील अतिसंभाव्य प्रश्न पाहत आहोत. आजच्या भागामध्ये सुद्धा आपण याच घटकावरील म्हणजे भूगोल या घटकावरील अजून काही अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत आणि हे प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित याची उत्तरं पाहणार आहोत. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये एक कॉमेंट आलेली होती की भूमी अभिलेख विभाग भरतीसाठीचा जो सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे, तो फक्त महाराष्ट्राचा सिलेबस आहे किंवा महाराष्ट्राचा अभ्यासक्रम आहे. तर मित्रांनो, हे अत्यंत चुकीचं आहे. भूमी अभिलेख विभाग भरती 2021 ची जी जाहिरात आहे त्यामध्ये स्पष्टपणे असं लिहिण्यात आलेलं आहे की माध्यमिक शालांत परीक्षेच्या दर्जासमान हा अभ्यासक्रम असणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की साधारणपणे 10वी पर्यंतचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमावर आधारित हे सर्व प्रश्न असणार आहेत. त्यामुळे हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित प्रश्न नसणार आहे, हे लक्षात ठेवा. असा कोठेही या जाहिरातीमध्ये उल्लेख केलेला नाही. तर सुरू करूया आजच्या भागाला. मित्रांनो, या सिरीजमधील सर्व व्हिडिओचे PDF आम्ही आपल्याला मोफत देणार आहोत. त्यासाठी आपल्याला आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करावे लागणार आहे. आमच्या या टेलिग्राम चॅनलची लिंक या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि ही लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून आपण आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तसेच आपल्या सर्वांना आव्हान आहे की टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठीचा संदेश आपण सर्वांनी आपल्या मित्रमैत्रिणींना द्यावा, जेणेकरून त्यांनाही या PDF नोट्सचा फायदा होईल. सुरू करूया आजच्या सेशनला. आजच्या भागातील पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली? या ठिकाणी ऑप्शन्स आहेत 1 ऑगस्ट 1960, 1 ऑगस्ट 1961, 1 ऑगस्ट 1962 आणि 1 ऑगस्ट 1963. तर मित्रांनो, या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय 3, 1 ऑगस्ट 1962. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे MIDC आपण त्याला म्हणतो. या MIDCची स्थापना ही 1 ऑगस्ट 1962 रोजी करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, हिमालय हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? या ठिकाणी पर्याय आहेत वली पर्वत, गट पर्वत, ज्वालामुखीय पर्वत आणि यापैकी नाही. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय 1, वली पर्वत. हिमालय हा वली पर्वत आहे किंवा वली या प्रकारातला पर्वत आहे. आता वली पर्वत म्हणजे काय हे पाहूया. पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचे वहन होते. या ऊर्जा लहरीमुळे मृदू खडकांच्या थरावर क्षितिज समांतर व एकमेकांच्या दिशेने दाब पडून वळ्या निर्माण होतात. दाब तीव्र असल्यास वळ्या मोठ्या प्रमाणात पडतात व त्यांची गुंतागुंत वाढते. परिणामी पृष्ठभाग उचलला जातो व वली पर्वताची निर्मिती होते. उदाहरणार्थ हिमालय, अरवली, रॉकी, अँडीज, आल्प्स हे जगातील प्रमुख वली पर्वत आहेत. हिमालय या पर्वतासोबत इतर कोणते जगातील प्रमुख वली पर्वत आहेत? तर ते आहेत अरवली पर्वत, रॉकी पर्वत, अँडीज आणि आल्प्स हे पर्वत. आता मित्रांनो, या ठिकाणी या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की पर्वताचा वलीकरण झालेला हा इथे भाग दिसतोय. म्हणजे ज्या वळ्या पडलेल्या आहेत त्या या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहेत. आणि या चित्रामध्ये हिमालय हा जो पर्वत आहे त्याचा सॅटेलाईटमधून घेतलेलं हे चित्र आहे. आणि या ठिकाणी आपण स्पष्टपणे पाहू शकतो की या भागामध्ये या हिमालय या पर्वताला वळ्या पडलेल्या आहेत. मित्रांनो, पुढच्या प्रश्नाला जाण्याच्या अगोदर आपल्या सर्वांना आव्हान आहे की आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून स्पर्धा परीक्षांवर आधारित आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलवर नवीन अपलोड केलेल्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील मेघालय पठार हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? ऑप्शन्स आहेत वली पर्वत, गट पर्वत,
ज्वालामुखीय पर्वत आणि यापैकी नाही. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय 2 गट पर्वत. मेघालय पठार हे गट पर्वत या प्रकारातील आहे. आता या ठिकाणी गट पर्वत म्हणजे काय हे आपण पाहूया. अंतर्गत हालचालींमुळे क्षितिज समांतर व एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात. अशा वेळी खडकांवर ताण निर्माण होतो आणि त्यामुळे खडकांना तडे पडतात. हे तडे विभंग म्हणून ओळखले जातात. अशाच प्रकारे कठीण खडकांमध्ये ऊर्जा लहरी एकमेकांकडे आल्याने दाब पडूनही असे विभंग तयार होतात. दोन समांतर विभंगामधील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो तेव्हा हा उचलला गेलेला भाग ठोकळ्याप्रमाणे दिसतो. असा भूभाग गट पर्वत म्हणून ओळखला जातो. गट पर्वताचा माथा हा सपाट असतो. त्यावर सुरुवातीच्या काळात शिखरे नसतात आणि त्यांचे उतार तीव्र असतात. उदाहरणार्थ युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत आणि भारतातील मेघालय पठार ही गट पर्वताची उदाहरणे आहेत. आता मित्रांनो, या ठिकाणी हे आपण पाहू शकतो की हे दोन विभंग आहेत आणि हे विभंग क्षितिज समांतर दिशेमध्ये हे एकमेकांकडे येत आहेत आणि त्यामुळे हा मधला भाग जो आहे हा वरती उचललेला आहे आणि याचा माथा हा इथे सपाट राहिलेला आहे आणि हा जो वर उचललेला भाग जो आहे याला गट पर्वत असे म्हणतात. आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे मेघालय पठाराचं चित्र आहे आणि इथे आपण पाहू शकतो की हे जसं या ठिकाणी वर उचललेला भाग हा जमिनीला 90 अंशामध्ये कोन करतो तशा पद्धतीने इथे आपण पाहू शकतो की हा वर उचललेला भाग आणि इथे वरती पठार आहे. तर हे मेघालय पठाराचं चित्र आहे. पुढचा प्रश्न आहे भूकंपाची तीव्रता डॅश डॅश या एककात मोजतात. या ठिकाणी पर्याय आहेत फॅदम, किलोग्रॅम, न्यूटन आणि रिश्टर. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय 4. भूकंपाची तीव्रता मोजण्याचं जे एकक आहे त्याला रिश्टर असं म्हणतात. आपण बराच वेळा बातम्यांमध्ये ऐकतो की एखाद्या ठिकाणी भूकंप झालेला असेल तर त्याची रिश्टर स्केल जी आहे ती सांगण्यात येते की रिश्टर स्केलवरती भूकंपाची 4.2 किंवा 4.5 अशा पद्धतीने रिश्टर स्केल आपण बराच वेळा ऐकलेली आहे. तर हे रिश्टर हे जे आहे हे भूकंपाची तीव्रता मोजण्याचं एकक आहे. पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा. आता या ठिकाणी ज्वालामुखींचे प्रकार आणि त्यांचे जगातील स्थान म्हणजे तशा प्रकारचे ज्वालामुखी जगामध्ये कोणत्या ठिकाणी आहेत अशा पद्धतीनं हे जोड्या लावायच्या आहेत. या ठिकाणी पहिल्या कॉलममध्ये आहेत जागृत ज्वालामुखी, निद्रिस्त ज्वालामुखी, मृत ज्वालामुखी आणि भेगीय ज्वालामुखी. तर त्यांची स्थानं जी आहेत ती दुसऱ्या कॉलममध्ये दिलेले आहेत, जसे दख्खनचे पठार, टांझानियातील किलीमांजरो, जपानचा फुजियामा आणि अलास्कातील काटमाई. आता या ठिकाणी जे बरोबर उत्तर आहे म्हणजे या ठिकाणी जोड्या कशा पद्धतीने आहेत तर जागृत ज्वालामुखी म्हणजे 3 जपानचा फुजियामा, जागृत ज्वालामुखी जपानच्या फुजियामामध्ये आहे. त्यानंतर निद्रिस्त ज्वालामुखी हा कोणत्या ठिकाणी आहे तर तो अलास्कातील काटमाई या ठिकाणी आहे. त्यानंतर मृत ज्वालामुखी हा या ठिकाणी टांझानियातील किलीमांजारो या ठिकाणी आहे आणि भेगीय ज्वालामुखी हा जो आहे हा दख्खनच्या पठारावरती आहे. आता मित्रांनो, हे सर्व ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी म्हणजे काय, निद्रिस्त ज्वालामुखी म्हणजे काय, मृत ज्वालामुखी म्हणजे काय आणि भेगीय ज्वालामुखी म्हणजे काय हे आपण आता पाहूया. भेगीय ज्वालामुखी सुरुवातीला पाहू. ज्वालामुखीचा उद्रेक होताना लावारस ज्यावेळी एखाद्या नलिकेऐवजी अनेक तळांमधून बाहेर पडतो त्याला भेगीय ज्वालामुखी असे म्हणतात. ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ तळांच्या दोन्ही बाजूस पसरतात, त्यामुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात. भारतातील दख्खनचे पठार अशाच पद्धतीच्या ज्वालामुखीमुळे तयार झालेले आहे. जागृत ज्वालामुखी म्हणजे काय तर वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय. या ठिकाणी उदाहरण आहे जपानचा फुजियामा व भूमध्य सागरातील स्ट्रॉम्बोली. सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी म्हणजे काय तर काही काळासाठी हा ज्वालामुखी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो. अशा ज्वालामुखीला
सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी म्हणतात. उदाहरणार्थ इटलीतील वेसुवियस, अलास्कातील काटमाई आणि भारतातील अंदमान निकोबारच्या जवळ असणारं बॅरन बेट हे सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखीचं उदाहरण आहे. भारतातील बॅरन बेट या ठिकाणी हा जो ज्वालामुखी आहे तो आता जागृत झालेला आहे आणि या ठिकाणाहून धूळ आणि माती ही प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बाहेर येत आहे. शेवटी पाहूया मृत ज्वालामुखी म्हणजे काय. तर ज्या ज्वालामुखीतून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाहीये व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही, अशा ज्वालामुखीला मृत ज्वालामुखी म्हणतात. उदाहरणार्थ टांझानियातील किलिमांजारो. पुढचा प्रश्न आहे, भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी कोठे आहे? ऑप्शन्स आहेत लक्षद्वीप बेटावर, हिमालय पर्वतात, बॅरन बेटावर आणि यापैकी नाही. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय 3 बॅरन बेट. भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी हा बॅरन बेटावर आहे. भारताच्या मुख्य भूमीच्या आग्नेय दिशेस बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान आणि निकोबार बेटांचा समूह आहे. या समूहामधील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखीचे क्षेत्र आहे. हा ज्वालामुखी गेली कित्येक वर्ष सुप्त अवस्थेत होता, परंतु फेब्रुवारी 2017 पासून या ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे. या उद्रेकातून प्रामुख्याने धूळ, धूर आणि चिखल बाहेर पडत असून काही प्रमाणात लाव्हारस सुद्धा बाहेर पडत आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी वली पर्वत कोणता? ऑप्शन्स आहेत सातपुडा, हिमालय, पश्चिम घाट आणि अरवली. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय 2 हिमालय पर्वत, जो वळ्यांपासून बनलेला आहे. चिखलाच्या संचयनापासून, गाळाच्या संचयनापासून जो पर्वत बनलेला आहे त्याला वली पर्वत म्हणतात आणि हिमालय हा वली पर्वत आहे. पुढचा प्रश्न आहे, मान्सूनच्या परतीच्या काळात कोणत्या राज्यात सर्वाधिक पाऊस पडतो? ऑप्शन्स आहेत मेघालय, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय 3 तामिळनाडू. मान्सूनच्या परतीच्या काळामध्ये तामिळनाडू या राज्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक कोरडा असणारा भाग कोणता? ऑप्शन्स आहेत जयपूर, उदयपूर, चंदीगड आणि जैसलमेर. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय 4 जैसलमेर. जैसलमेर हे राजस्थान राज्यातील आहे. पश्चिम राजस्थानातील जैसलमेर हा भारतातील सर्वाधिक कोरडा भाग असून येथे वार्षिक सरासरी पर्जन्य हे केवळ 120 मिलीमीटरपेक्षा कमी आहे. पुढचा प्रश्न, प्रसिद्ध नरमादी धबधबा खालीलपैकी कोठे आहे? ऑप्शन्स आहेत नळदुर्ग, ठोसेघर, सौताडा आणि माळशेज. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय 1 नळदुर्ग. प्रसिद्ध नरमादी धबधबा हा उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग या ठिकाणी आहे. मित्रांनो, हा नरमादी धबधबा हा कृत्रिम धबधबा आहे. जो नळदुर्गमधील जो किल्ला आहे त्या किल्ल्यामध्ये नर आणि मादी असे 2 वेगवेगळे धबधबे आहेत. त्यांना एकत्रितपणे नर मादी धबधबा असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, अंतर्गत हालचालींमुळे पृथ्वीवर निर्माण होणारी भूरूपे ही डॅश डॅश भूरूपे म्हणून ओळखली जातात. ऑप्शन्स आहेत प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक आणि प्राथमिक व द्वितीयक. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय 4 प्राथमिक व द्वितीयक. अंतर्गत हालचालींमुळे पृथ्वीवर निर्माण होणारी जी भूरूपे आहेत ही प्राथमिक व द्वितीयक भूरूपे म्हणून ओळखली जातात. अंतर्गत हालचालींमुळे पृथ्वीवर निर्माण होणारी भूरूपे ही प्राथमिक व द्वितीयक भूरूपे म्हणून ओळखली जातात. उदाहरणार्थ खंड, पर्वत, पठार, मैदान हे जे आहेत यांना प्राथमिक व द्वितीयक भूरूपे म्हटले जाते. बाह्य प्रक्रियेतील विदारण, खनन, वहन, संचयन इत्यादींमुळे प्राथमिक व द्वितीय भूरूपात बदल होऊन त्यापासून तृतीयक स्वरूपाचे भूरूपे तयार होतात. उदाहरणार्थ वाळूच्या टेकड्या, त्रिभुज प्रदेश किंवा यू आकाराची दरी इत्यादी. पुढचा प्रश्न आहे, हिमनदी वाहताना आपल्याबरोबर गाळ वाहून आणते
या गाळास डॅश डॅश म्हणतात. ऑप्शन्स आहेत हिमोड, भूरूपे, त्रिभुज प्रदेश आणि पंखाकृती मैदान. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय 1 हिमोड. पुढचा प्रश्न आहे हिमनदीच्या संचयन कार्यातून खालीलपैकी कोणते भूरूप तयार होते? पर्याय आहेत हिमोड कटक, भूछत्र खडक, बारखान आणि लोमती दरी. तर मित्रांनो या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय 1 हिमोड कटक. मित्रांनो हिमनदीच्या संचयन कार्यातून हिमोडगिरी, हिमोड कटक इत्यादी भूरूपे तयार होतात. वाऱ्याच्या खनन कार्यातून भूछत्र खडक, अपक्षरण खळगे, यारदांग इत्यादी भूरूपे तयार होतात. म्हणजे हे भूछत्र खडक कसं तयार होतंय तर वाऱ्याच्या खनन कार्यातून. आता बारखान हे कशापासून कोणत्या कार्यातून तयार होतं तर वाळूच्या टेकड्या, बारखान, सैप, उर्मीचिन्हे, लोएस मैदान इत्यादी भूरूपे हे वाऱ्याच्या संचयन कार्यातून निर्माण होतात. आणि हिमनदीच्या खनन कार्यातून हिमगवर, शुककूट, गिरीशृंग, यू आकाराची नदी, लोमती दरी व मेषशिला ही भूरूपे तयार होतात. म्हणजे लोमती दरी हे जे आहे हे हिमनदीच्या खनन कार्यातून तयार होते. पुढचा प्रश्न आहे नदीच्या खनन कार्यातून खालीलपैकी कोणते भूरूप तयार होते? ऑप्शन्स आहेत गळई, व्ही आकाराची दरी, धबधबा आणि वरील सर्व. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय 4 वरील सर्व. नदीच्या खनन कार्यातून गळई, व्ही आकाराची दरी आणि धबधबा अशा प्रकारची भूरूपे तयार होतात. आता नदीच्या खनन कार्यातून कशा पद्धतीने ही भूरूपे तयार होतात हे पाहू. नदीचा उगम समुद्र सपाटीपासून खूप उंचीवर होतो. येथे नदी खूप वेगाने वाहते, त्यामुळे तिची झीज करण्याची शक्ती जास्त असते. नदीच्या वेगवान प्रवाहामुळे व तिच्यातील रेती, दगडगोटे यामुळे तसेच तिला येऊन मिळणाऱ्या अनेक उपप्रवाहांमुळे नदीच्या तळाचे व काठांचे खनन होते. यामुळे गळई, व्ही आकाराची दरी, धबधबा इत्यादी भूरूपे तयार होतात. पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा. आता या ठिकाणी पहिल्या कॉलममध्ये कार्य आणि दुसऱ्या कॉलममध्ये भूरूपे दिलेले आहेत. म्हणजे नदीचे संचयन कार्य, हिमनदीचे खनन कार्य, हिमनदीचे संचयन कार्य आणि वाऱ्याचे खनन कार्य हे पहिल्या कॉलममध्ये दिलेले आहेत. तर भूरूपे दुसऱ्या कॉलममध्ये दिलेले आहेत जसे गिरीशृंग, पंखाकृती मैदाने, अपक्षरण खळगे आणि हिमोड कटक. आता या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी बरोबर उत्तर आहे पर्याय 1 म्हणजे नदीचे संचयन कार्य. यापासून बनलेलं भूरूप जे आहे ते आहे पंखाकृती मैदान आहे. हिमनदीच्या खनन कार्यापासून बनलेलं भूरूप जे आहे ते म्हणजे गिरीशृंग आहे. हिमनदीच्या संचयन कार्यापासून बनलेलं भूरूप जे आहे ते आहे हिमोड कटक आणि वाऱ्याचे खनन कार्यापासून बनलेलं भूरूप जे आहे ते आहे अपक्षरण खळगे. पुढचा प्रश्न आहे वाऱ्याच्या खनन कार्यातून खालीलपैकी कोणते भूरूप तयार होते? पर्याय आहेत भूछत्र खडक, अपक्षरण खळगे, यारदांग आणि वरील सर्व. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय 4 वरील सर्व. वाऱ्याच्या खनन कार्यातून भूछत्र खडक, अपक्षरण खळगे आणि यारदांग अशा प्रकारची भूरूपे तयार होतात. आता वाऱ्याच्या खनन कार्यातून कशा पद्धतीने भूरूपे तयार होतात हे आपण पाहूया. वारा आपल्याबरोबर लहान मोठ्या आकाराचे वाळूचे कण, दगड इत्यादी पदार्थ वाहून नेतो. वाऱ्याच्या मार्गातील खडकांवर हे पदार्थ घासल्याने किंवा आपटल्याने खडकांचे खनन घडून येते. यातून भूछत्र खडक, अपक्षरण खळगे, यारदांग इत्यादी भूरूपे तयार होतात. पुढचा प्रश्न आहे वाऱ्याच्या संचयन कार्यातून खालीलपैकी कोणते भूरूप तयार होते? पर्याय आहेत वाळूच्या टेकड्या, सैफ, उर्मीचिन्हे आणि वरील सर्व. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय 4 वरील सर्व. वाऱ्याच्या संचयन कार्यातून वाळूच्या टेकड्या, सैफ,
उर्मी चिन्हे अशा प्रकारची भूरूपे तयार होतात. आता वाऱ्याच्या संचयन कार्यातून कशा पद्धतीने भूरूपे तयार होतात हे आपण पाहूया. वाऱ्याबरोबर वाहणारे वाळूचे कण निरनिराळ्या आकारमानाचे असतात. यातील सूक्ष्म कण खूप दूर अंतरापर्यंत वाहून नेले जातात व तुलनेने मोठे व जड कण कमी अंतरापर्यंत वाहून नेले जातात. वाळवंटी किंवा कमी पावसाच्या प्रदेशात या वाळूचे संचयन होते, त्यामुळे काही वैशिष्ट्यपूर्ण भूरूपांची निर्मिती होते. वाळूच्या टेकड्या, बारखान, सैफ, उर्मी चिन्हे, लोएस मैदान इत्यादी भूरूपे वाऱ्याच्या संचयन कार्यातून निर्माण होतात. पुढचा प्रश्न आहे, सागरी लाटांच्या खनन कार्यातून खालीलपैकी कोणते भूरूपे तयार होतात? ऑप्शन्स आहेत तरंग घर्षित मंच, सागरी गुहा, सागरी कडा आणि वरील सर्व. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय 4 वरील सर्व. सागरी लाटांच्या खनन कार्यातून तरंग घर्षित मंच, सागरी गुहा, सागरी कडा अशा प्रकारची भूरूपे तयार होतात. आता सागरी लाटांच्या खनन कार्यातून कशा पद्धतीने भूरूपे तयार होतात हे आपण पाहू. लाटा किनाऱ्यावर येऊन फुटल्यानंतर पाणी तसेच त्याबरोबर वाहून आलेले दगड, गोटे, रेती, वाळू इत्यादी पदार्थ जोराने किनाऱ्यावर आपटतात. त्यामुळे किनाऱ्याची झीज होते. सागरी लाटांच्या द्राविक व रासायनिक क्रियेमुळे देखील किनाऱ्याची झीज होते. सागरी लाटांच्या या खनन कार्यातून तरंग घर्षित मंच, सागरी गुहा, सागरी कडा, सागरी कमान, सागरी स्तंभ इत्यादी भूरूपे निर्माण होतात. पुढचा प्रश्न आहे, सागरी लाटांच्या संचयन कार्यातून खालीलपैकी कोणते भूरूप तयार होते? पर्याय आहेत पुळण, वाळूचा दांडा, खाजन आणि वरील सर्व. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय 4 सागरी लाटांच्या संचयन कार्यातून पुळण, वाळूचा दांडा, खाजन अशा प्रकारची भूरूपे तयार होतात. आता सागरी लाटांच्या संचयन कार्यातून कशा पद्धतीने भूरूपे तयार होतात हे आपण पाहूया. किनाऱ्याची झीज झाल्यामुळे सुटे झालेले पदार्थ सागर तळावर साठतात. भरती ओहोटीमुळे या पदार्थांची किनाऱ्याकडे व परत सागराकडे हालचाल सुरू होत असते. यामुळे हे पदार्थ एकमेकांवर आपटून बारीक होतात. अशा पदार्थांचे संचयन लाटांचा प्रभाव कमी असलेल्या किनारी भागात होते. सागरी लाटांच्या या संचयन कार्यातून पुळण, वाळूचा दांडा, खाजन इत्यादी भूरूपे तयार होतात. पुढचा प्रश्न आहे, भूजलाच्या कार्यातून खालीलपैकी कोणते भूरूपे तयार होतात? ऑप्शन्स आहेत विलय विवर, चुनखडीच्या प्रदेशातील गुहा, अधोमुखी व ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ आणि वरील सर्व. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय 4 वरील सर्व. विलय विवर, चुनखडीच्या प्रदेशातील गुहा, अधोमुखी व ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ हे भूजलाच्या कार्यातून होणारी भूरूपे आहेत. मित्रांनो, जमिनीत मुरलेले पावसाचे पाणी सच्छिद्र खडकातून अथवा खडकातील भेगांमधून भूपृष्ठाखाली जाते. हे पाणी अच्छिद्र खडकाच्या थरापर्यंत जाऊन तेथे साठते. असे साठलेले पाणी म्हणजे भूजल होय. खडकातील विद्राव्य खनिजे पाण्यात विरघळतात व ती भूजलाबरोबर वाहत जातात. हे भूजलाचे खनन कार्य होय. भूजलाचे बाष्पीभवन झाल्यास किंवा भूजलाच्या द्रावण क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात विद्राव्य खनिजांचा पुरवठा झाल्यास त्यातील विरघळलेल्या स्थितीतील खनिजांचे संचयन होते. अशा प्रकारे भूजलाचे खनन, वहन व संचयन कार्य होत असते. भूजलाच्या या कार्यामुळे विलय विवर, चुनखड्याच्या प्रदेशातील गुहा, अधोमुखी व ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ इत्यादी भूरूपे तयार होतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण भूगोल या घटकावरील सामान्य ज्ञान या विषयाच्या अंतर्गत काही अतिसंभाव्य प्रश्न पाहिले. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांवर आधारित आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलवर अपलोड झालेल्या व्हिडिओचे आपल्याला नोटिफिकेशन मिळण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.